खोपोली पुन्हा हादरली, नगरसेविकेच्या पतीवर चावीने हल्ला, डोकं फुटलं, गुन्हा दाखल। चावीने डोक्यावर मारल्याने टाके पडू शकतात का? खोपोली प्रतिनिधी खोपोली शहरातील कातरंग गाव हद्दीतील जैसल ग्रीन सोसायटी परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीच्या घटनेत नगरसेविका सुवर्णा मोरे यांचे पती संतोष मारुती मोरे हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना 7 जून 2026 रोजी सुमारे रात्रीच्या 1:45 वाजता जैसल ग्रीन बिल्डिंग क्रमांक 6 समोरील पार्किंग परिसरात घडली। प्राथमिक माहितीनुसार पार्किंगवरून झालेल्या वादातून दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर प्रकरण हातघाईवर गेले। तक्रारीनुसार संतोष मोरे यांनी वाहन हटवण्याबाबत विनंती करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे संपर्क साधला असता वाद अधिक वाढला। त्यानंतर झालेल्या झटापटीत आरोपीने संतोष मोरे यांना हाताबुक्यांनी मारहाण केली, तसेच त्यांच्या हातातील चावीने डोक्यावर व नाकाजवळ वार करून त्यांना दुखापत केल्याचे नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे। या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 205/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118, 1, 115, 2, 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार रुपनवर करत आहेत। दरम्यान या घटनेनंतर खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे। काही स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे। तसेच यापूर्वीही खोपोली परिसरात अशाच प्रकारच्या गंभीर घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। काही नागरिकांच्या मते सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना अनेकदा स्थानिक वादांचा सामना करावा लागतो, त्यामुळे अशा घटनांमध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे। त्याचबरोबर सोसायटी परिसरातील पार्किंग व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य पुरावे तपासले जात आहेत।